खामासारखा आदळला पोटचा बायबे सोपा हाय काय दिसत नाही ना म्हाताऱ्या हर दिवसा येऊन आदळतो बापरे तुला दिसते का रे तुझ्या बापाची कोटी आहे काय तुझ्या बापाची कोटी आहे म्हणजे एवढ्या म्हाताऱ्या झाल्या गाडी धरल्याशिवाय चालता येत नाही एवढी वय झाली तरी कोटीवर येतो शरम नाही वाटत म्हातारा म्हणावं नाही तू म्हातारा तुझा बाप म्हातारा तुझी पुरी खानदान म्हातारी आला मला म्हातारा म्हणते म्हातारा म्हणते बरा झाला माझा बाप कुवारा होता म्हणजे या उगवलेल्या झाडावर कोंबडी बेल भरू नये असं वाटून राहिला तुम्हाला नमस्कार कोण कोण तो उद्घाटनवाला नमस्कार नोकरी कोण लावून गेला तुम्ही लावून दिलं दिसल्या नाही तुम्ही मी तुम्हाला काहीच नाही म्हणलो हा सला हरामखोर हा सला नालायक आहे हा सला हरामखोर हाय मी काय रे नोकरी हरामखोर हा जी कवडी चोर इथं फालतू ठोका नाही मस्त नाचते तिथे मी लक्ष्मीकांत सावकार एक मराठी माणूस आणि लावणी ऐकणं माझा छंद आहे नाही लागला का की जास्त नाही असू दे पण तू खूप चांगला दिसतोस नाही तू इथं काय करतो मी काहीच नाही मी गरीब आहो गरीब बरकेचा पोरगा आहो तू करतोस काय काहीच नाही शिकून कारी केली आहो मी नोकरीच्या शोधात अरे मग मी लावून देतो तुला नोकरी म्हणजे तुम्ही नेते आहात का त्याला म्हणायचं होतं की त्याला नेत्याकडेच पीएची नोकरी करायची आहे असा आता तुझी नोकरी पक्की पक्की आमदार माझा मित्र आहे आमदार तुझी नोकरी पक्की बाई आमदार साहेबाकडे नोकरी करशील का आपला मित्र उद्यापासून का उद्यापासूनच ठीक आहे चल आता निघ ठीक आहे निघ म्हटलं तुला नीच नाही म्हटलं येईना म्हटलं नीच म्हणून नीच म्हटलं तुला नीच का बरं बाय आणि चुपचाप राय काय विचित्र माणसं खूप त्रास झाला ना तुम्हाला त्यांच्यामुळे आता असू दे त्रास झाला तर झाला पण एक अशी झणझणीत लावणी होऊ दे सांगणं झालं काय मी तुमच्यासाठीच आहे तुमचं मनोरंजन करणे माझा अधिकार आहे बसा ना कर सुरुवात कर बसा तुम्ही
विश्वास नाही अगं ही घे असंच आमचं मनोरंजन करत राहा. नक्कीच. अहो शावकार, हे काय करता तुम्ही? अहो सोडा म्हणते ना. माझा हात झटकून गेली का? तुझ्या सारख्या पायांना असा पैशाच्या तराजूत मोजतो लक्ष्मीकांत सावकार. आणि तू माझा हात झटकून गेलीस. नाही तुला 420चा झटका दाखवला ना. नाव सांगणार नाही लक्ष्मीकांत शेठ म्हणून. नुसतं शेठ म्हणत नाही मला, नुसतं शेठ. लक्ष्मीकांत शेठ